हे माझे मित्र जरा थोडेसे अवघड आहेत, इग्नोर करा. पाणी आपण कळसुबाईला आज आलो आणि बघू शकता वातावरण मंदिर. तर आज आपण चाललो आहे कळसुबाई ट्रेकसाठी आणि तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी याद करणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कळसुबाईला फायनली ट्रेकिंगसाठी आलोय. जस्ट गाडी पार्क केली आणि आपण वरती चढतो आता. मी आणि माझे मित्र आहेत 2, तर आम्ही तिघही चाललोय आज कळसुबाई ट्रेकिंगसाठी. सो नाशिकहून आम्ही निघालोय आणि नाशिकहून जवळपास आय थिंक 67 किलोमीटर आहे काहीतरी वन साईड. सो आता आम्ही इथे आलोय आणि आम्ही आता वरती जायला तयारी करतोय. चला भेटूया मग. तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की हे महाराष्ट्रातील सर्व उंच शिखर आहे आणि या ठिकाणी जाण्यासाठी खूप काही गोष्टी गरजेच्या आहेत, ते तुम्हाला मी व्हिडिओ सांगणार आहे, बघाच. मित्रांनो, जर तुम्ही नाशिक किंवा मुंबईहून येणार असाल तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला घोटीवरून टर्न घ्यायचं आहे जिथे फाटा फुटतो आणि तिथूनच तुम्हाला पुढे जायचं आहे, कारण रस्त्यामध्ये खूप सारे घाट्स आहे. सो आय प्रेफर की तुम्ही घोटीकडूनच जा, कारण तोच एकमेव रस्ता आहे जिथून तुम्ही जाऊ शकता. येस. सो फायनली आय थिंक 60% कंप्लीट केलं आहे. खरंच खूप अवघड आहे, कारण 6-7 वर्षानंतर आलो आम्ही आणि आता नाही झेपवले जाते. बढिया अनुभव खूप छान येतो आहे. माझे दोघे मित्र थकलेत आणि रेस्ट घेत आहे. आम्ही सुट्टीचा आनंद घेतो आज. सो या आय थिंक अजून थोडं बाकी, विल सी. लवकरच पोहोचू आम्ही. काय घेतलंय, इलेक्ट्रॉल घेतलंय सोबत. सो भेटतंय थोडं सपोर्ट. ओके, भेटूया वरती. अर्ध्या रस्त्यात पोहोचल्यानंतर आम्हाला हे दृश्य बघायला भेटले जे की खूपच अविस्मरणीय होतं. तुम्ही बघा एकदाच. आत्ता जून चालू आहे तरी पण ऊन खूप कडक आहे, त्यामुळे तुम्ही सेफ्टी ठेवाच, कारण फेस तुमचा पूर्ण काळाही होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट, हायड्रेट राहा, कारण तुम्हाला खूप उंच शिखरावर पण चढायचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, कळसुबाई ट्रेकसाठी तुम्हाला बारी गावातूनच जावं लागेल, कारण तोच एकमेव रस्ता आहे. सो लक्षात ठेवा, बारी गाव, तिथूनच तुम्हाला रस्ता भेटेल, कारण रस्ता लवकर समजत नाही तर बारी गावातूनच जा तुम्ही. रडत रडत आम्ही फायनली अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलोय आणि आम्हाला ह्या शिड्या भेटल्या ज्या की दिसायला सिंपल दिसत आहे पण खूपच अवघड आहे, कारण गर्दी तेवढी होती. पण आपल्याला शेवटपर्यंत जायचंच आहे, त्यामुळे आम्ही घेतले एक शॉर्टकट आणि शॉर्टकट जातात आमचे 5 मिनिटं वाचलेत आणि आम्ही वरती जायचा प्रयत्न केला. मित्रांनो, आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय बघा, पण अजून खूप वरती जायचं आहे आम्हाला. भयानक आहे, इट्स टू हाय आणि ऊन पण खूप आहे सध्या. सो विचार करा येण्याच्या आधी, कारण आम्ही तर आज आलो आहे पण आम्ही आमचा एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. सो प्रेफर आहे की पावसात या तुम्ही. बघूया अजून वरती. तर मित्रांनो, अधिक परिश्रमानंतर फायनली आम्हाला कळसुबाईचं मंदिर दिसतंय वरती आणि खूप 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 सुंदर असं दृश्य दिसतंय वरतून. काय सांगू, म्हणजे एवढं 2-2.5 तास चढून खूप भारी वाटतंय. आणि माझे मित्र जरा थोडेसे अवघड आहेत, इग्नोर करा, पण यस खूप भारी वाटतंय करत, लिटरली टू गुड. चला अजून वरती जायचं आपल्याला, बघूया. सो फायनली आम्ही वरती आलोय आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती की
कळसुबाई हे महाराष्ट्राचं सर्वात मोठं शिखर आहे. आम्हाला चढायला लागली 3 तास तरी लागले, बट हा वर्थ इट. वरती येऊन तो थकवा पूर्ण निघून गेला आहे. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही द पिक पॉइंट ऑफ कळसुबाई. सो येस, दॅट्स इट. पोचलो आपण. सो फायनली आम्ही पोचलो कळसुबाई शिखरावर. आम्हाला पूर्ण शिखर चढण्यासाठी अवघे 3.5 तास लागलेत, पण आम्ही फायनली पोहोचलोच. आणि हा होता आज आपला प्रवास कळसुबाई ट्रेकचा. तर पुन्हा नव्याने आपण एका नव्या व्हिडिओ सोबत, नव्या ट्रेकिंग सोबत भेटूया. पण त्याआधी मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच.